नमस्कार बालमित्रांनो, आजच्या आपल्या या मजेच्या तासात ना खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता पहिलीच्या पुस्तकातली एक अशी भारी आणि गमतीशीर कविता शिकणार आहोत ना की तुम्हाला एकदम मज्जा येईल. तर तयार आहात ना सगळे? चला तर मग लगेच सुरुवात करूया. गाडी आली झुक झुक झुक, शिटी कशी वाजे बघा कुक कुक कुक, इंजिनाचा धूर निघे भक भक भक, चाके पाहू तपासून ठक ठक ठक, जायाचे का दूर कोठे भूर भूर भूर, कोठेही जाणे तेथे दूर दूर दूर, तिकिटाचे पैसे काढा छन छन छन, गाडीची घंटा वाजे घण घण घण. गाडीमध्ये बसा चला पट पट पट, सामानही ठेवा सारे छट छट छट, नका बघू डोकावून शुक शुक शुक, गाडी आता निघालीच झुक झुक झुक. आता पुढे जाण्याआधी मला एका छोट्याशा प्रश्नाचे उत्तर द्या बरं. आपली आगगाडी कसा आवाज करते जरा आठवून सांगा. गाडी जेव्हा लोखंडी रुळांवरून वेगाने धावत येते ना, तेव्हा छुक 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 असा मस्त आवाज येतो, बरोबर ना? आज आपण याच आगगाडीच्या आवाजाची खूप मज्जा घेणार आहोत बरं का. आता इथे पहा बरं, काही मुलं त्यांच्या बाईंसोबत मस्तपैकी आगगाडीचा खेळ खेळत आहेत. मुलं कशी एकामागे एक उभी राहून गाडीचे डब्बे बनले आहेत, दिसतंय ना? आपणही ना आज ही कविता छानपैकी तालासुरात गाणार आहोत आणि हा असाच भारी खेळ पण खेळणार आहोत. तर कवितेची सुरुवात कशी होतीये ते आपण पाहूया. हे ना आपण एकदम हळू आणि छान तालात म्हणूया. गाडी आली झुक झुक झुक, शिट्टी कशी वाजे बघा कुक कुक कुक. बघा बरं, किती सोपे आणि गमतीदार शब्द आहेत. गाडी आल्यावर झुकझुक असा आवाज येतो आणि इंजिनची ती मोठी शिट्टी कशी वाजते, अगदी कुक कुक अशी. चला आता आपण पुढच्या ओळी पाहूया. इंजिनाचा धूर निघे भक भक भक, चाके पाहू तपासून ठक ठक ठक. अरे वा, गाडीच्या इंजिनातून तो काळा काळा धूर कसा बाहेर पडतो, एकदम भक भक, आणि गाडीची ती मोठी गोल्ड चाके ती कशी वाजतात, ठक ठक ठक. खरंच किती मज्जा येते ना हे म्हणायला. आणि पुढच्या ओळी तर खूपच मजेच्या आहेत. ऐका जायाचे का दूर कोठे, भूर भूर भूर, कोठेही जा नेऊ तेथे दूर दूर दूर. म्हणजे आपली ही आगगाडी आपल्याला खूप लांब अशा एका मजेच्या प्रवासाला घेऊन जाण्यासाठी एकदम तयार आहे बरं का. तुम्हाला जायला आवडेल ना लांबच्या प्रवासाला? आता प्रवास करायचा म्हणजे तिकीट तर काढावेच लागेल की नाही? तिकिटाचे पैसे काढा छन छन छन, गाडीची ही घंटा वाजे घण घण घण. तिकीट काढण्यासाठी आपण जेव्हा खिशातून नाणी काढतो तेव्हा त्यांचा कसा छनछन असा छान आवाज येतो. आणि हो, गाडी सुटण्याची वेळ झाली रे झाली की स्टेशनवरची ती मोठी घंटा घणघण अशी एकदम जोरात वाजायला लागते. आता घंटा वाजली की सर्वांची कशी गडबड होते ते पहा. गाडीमध्ये बसा चला पट पट पट, सामानही ठेवा सारे चट चट चट. म्हणजे कसं, घंटा वाजताच आपल्याला पटपट गाडीत जाऊन बसावे लागते आणि आपले सोबतचे सगळे सामान चटचट आवरून जागेवर व्यवस्थित ठेवावे लागते, नाहीतर गाडी सुटून जाईल ना. आता नीट लक्ष द्या बाई मुलांना काय सांगत आहेत. नका बघू डोकावून शुक शुक शुक, गाडी आता निघालीच सुक झुक झुक. प्रवासात ना कधीही खिडकीतून बाहेर डोकावून बघायचे नसते. लागण्याची शक्यता असते. म्हणूनच बाई शुक शुक करत शांत बसायला सांगत आहेत. आणि पहा, आपली गाडी आता झुक झुक करत पुढच्या प्रवासाला मस्तपैकी निघाली सुद्धा. बरं बालमित्रांनो, ही इतकी सुंदर आणि मजेची कविता नेमकी कोणी लिहिली आहे हे माहिती आहे का तुम्हाला? तर या कवितेचे कवी आहेत V.म. कुलकर्णी. त्यांनीच ना आपल्या सर्वांसाठी ही अशी खूप छान आणि गाता येईल अशी कविता तयार केली आहे. आणि हो, या कवितेत काही खूप गमतीदार शब्द आलेत बरं का, जसे की झुक झुक, कुक कुक, भग भग, ठक ठक,
भुरभुर आणि छनछन हे असे शब्द उच्चारताना खरंच खूप मज्जा येते, नाही का? याच मजेदार शब्दांमुळे आपली ही कविता गायला अगदी सोपी आणि एकदम गमतीशीर वाटते. तर कविता आपण अगदी छानपैकी शिकलोय, पण आता वर्गात बसून आपण कोणत्या मजेचा खेळ बरं खेळू शकतो? आठवा, मगाशी जशी मुले मस्त खेळत होती ना, तसाच एक आगगाडीचा भारी खेळ आपणही वर्गात नक्कीच खेळू शकतो. चला तर मग तो खेळ कसा खेळायचा ते आता पाहूया. चला, हा खेळ कसा खेळायचा ते बघूया. पहिली पायरी म्हणजे एका विद्यार्थ्याने चक्क आगगाडीचे इंजिन बनायचे. दुसरी पायरी, काहींनी त्या इंजिनाच्या मागे एकामागे एक उभे राहून गाडीचे डबे बनायचे. आणि तिसरी पायरी, उरलेल्या सगळ्या मुलांनी त्या डब्यांमध्ये बसणारे प्रवासी बनायचे. आहे की नाही एकदम सोपा आणि भारी खेळ? आपण सर्व मिळून हा आगगाडीचा खेळ नक्की खेळणार आहोत. आता खेळ तर झाला, पण यानंतर एका छोट्याशा प्रश्नावर आपण विचार करूया. आगगाडीतून प्रवास करायला तर खूप मजा येतेच, हे तर नक्की. पण आगगाडी सोडून आपण प्रवासासाठी आणखी कोणकोणती वाहने वापरतो? जरा डोकं चालवा आणि विचार करा बरं. पहा बरं, रस्त्यावरून वेगाने धावणारी ती मोठी बस, तुमची सर्वात आवडती सायकल, आकाशात ढगांमधून उंच उडणारे विमान आणि पाण्यातून डोलत जाणारी बोट. होय ना? ही सगळी वाहने आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सहज घेऊन जातात. तर बालमित्रांनो, आज आपण झुक 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 ही कविता एकदम छानपैकी शिकलो आणि वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांची ओळखही करून घेतली. पण आता शेवटी एक प्रश्न असा पडतो की आपली ही मजेची आगगाडी आता पुढे कुठे बरं जाणार आणि आपल्याला कोणता नवीन विषय शिकायला मिळणार? तर या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आणि असेच आणखी नवनवीन विषय अतिशय सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी मराठी स्मार्ट स्कूल नवीन अभ्यासक्रम या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील गमतीशीर विषय तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह. तोपर्यंत हसत रहा आणि मजेत शिकत रहा.